मजा आता ना. हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ देत. तर आम्ही ना आता मनालीमधील लोकल मार्केट फिरायला आलो. अरे हा हा आईस्क्रीम आईस्क्रीम चल मी घेतो चल. बघा आपल्या इथे कसं दिंडी वगैरे असते किंवा पालखी असते तसं इथं पण आहे. आता हे देव कोणता यांचा माहित नाही. आईस्क्रीमची मजा केली आहे. मी आराध्या आईस्क्रीम खाते आणि कुठलं हे माल रोड ना, माल रोडच की हां. तर आम्ही आता ना माल रोड मार्केट बघायला आलोय. तर इथे त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू पण आहेत विकण्यासाठी. आतमध्ये बघूया वेगळं काय आहे, कारण जिथे जाईल तिथं ते नुसतं पोचो आणि ते काय काय टोपी आणि स्वेटर हे सगळं असलंच बघायला मिळालं. वेगळं काय आहे आता इथे बघूया आपण. इथं पण तेच आहे सगळं. बघा असं सगळीकडे असे स्टॉल लावलेले. बघू आराध्या, बांधा किती व्यवस्थित, घाला तरी तिला. छोट्या बेबीचं आहे ते. हा बसते की आराध्याच्या मापाचं आहे. वाघ दिसला होय. पायाला वाघ आहे. आम्ही ती 8 वर्ष झालं पाळाले. पोंचू किती छान आहे. किती असं पूर्ण हा माल रोड मार्केट आहे. माल रोड मार्केट बघा इथंच बसलं बिनत. इथं बसायला किती छान आहे ना. पण ब्रेड पकोडा, पावभाजी. आत्ता आपल्यासारखं कुठेतरी नाश्ता बघितला ना पहिल्यांदा, नाही तर सगळीकडे मोमोज आहेत. चला की मॉल रोड. हा कोण तिकडे जावा की जरा मध्ये बघ जा. तुम्ही पुढे गेल्यावर ए थांबा की पळालंय सर कशाला. हे बघा हिला चिडल आल्या बघा. प्रांजलला सगळं पाहिजे झालंय आराध्यासारखं. हे बघा 2 बाळं हट्टीपणा करत आहेत. जेव्हा तुम्ही मनालीमध्ये माल रोड बघाल ना, तर खूप मोठा एरिया आहे आणि भरपूर अशी दुकानं आहेत छोटी मोठी. म्हणजे तुम्हाला तिथे स्टॉलवर विकायला बसणारे पण मिळतील आणि मोठे मोठे मॉलमध्ये पण विकणारे दिसतील. आणि त्याप्रमाणेच त्यांची प्राईस पण आहे तिथली. आणि स्टॉलवर जे बसलेले आहेत ना विकायला, तिथे अगदी चिपेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल. म्हणजे अगदी 200 रुपयांपासून सगळे टी शर्ट्स आणि स्वेटर्स भरपूर असे बघायला मिळतील तुम्हाला. आणि मॉलमध्ये गेल्यानंतर मग तिथली रेंज खूप हाय आहे. तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या व्हरायटीची स्वेटर्स, टी शर्ट्स, म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण जे काही वापरतो ना ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि खूप मस्त वाटलं आम्हाला हे बघून. सगळीकडे असा झगमगाट होता आणि थंडी पण प्रचंड होती. आमची फक्त विंडो शॉपिंग चालू आहे. भरपूर खरेदी करूच वाटायला, पण काय प्रॉब्लेम आहे, जाताना बॅग मध्ये वजन आमचं बरोबर झालंय, त्यामुळे विमानातून घेऊन ते चित्र काढतोय बोला. चित्र विचारू किती रुपये विचारून विचारा. काय भितायचा का तुम्ही. काय हो
द्राक्ष बघ किती पांढऱ्या कलरचे पण आहेत. हे बघ आरोग्य द्राक्ष. हे बघ कुठले कुठले आहेत. पर्पल, ब्लॅक. बंड्याच्या मागण्या काय कमी मिळत झाल्यात. गेट काउंटर समोर ओपन, इव्हेंटर ओपन. हे 5 वाजेपर्यंतच आहे की. हे ना आता आपण माल रोडवरून पुढे आलोय. वन विहार म्हणून आहे. तर इथे हे असं बघा, म्हणजे छोटंसं गार्डन असल्यासारखंच आहे. इथं पण ससा आहे. कुठे आहे ससा? हे का बघ, सारखं काय ससा? ते ससा घेतलो सगळं का माझं बघ की अजून केस जाण्यात ह्याच्या ड्रेसवरची. घेऊन ते ससा नाही काय ससा. आता बसणार काय इथं? नाही काय हे बघ ससा कसला भारी खायला आले बघ कसं. बोटिंग पॉइंट आहे इथं. बोटिंग पॉइंट खाली. हे कसलं पाणी काय बोटिंग आहे इथं. घाण पाणीत खाली बघ काय आहे काय उगाच जायला नको खाली. बोटिंग पॉइंट आहे. बोटिंग पॉइंट फक्त. हा बोटिंग आहे फक्त. म्हणजे राहू दे वर नको. पाणी बघ किती. बोट तर आहे त्यात. बोटी आहेत 4-5. हे काय आहे ससाचा भाऊ आहे होय. हे काय ससासारखं दिसाली बघ. तर हे इथलं लोकल गुलाबजामुन बघा. हे एवढंसं गुलाबजामुन ना 50 रुपयाला आहे. हे घ्या 50 रुपयाचे गुलाबजामुन बघा हे. हा खा. गरम गरम आहे ना पिलू. भाजल बघ फुकून खा. एक सुद्धा गुलाबजामुन वाया घालवायचा नाही. हाय का हो चांगलं. आपल्यासारखंच आहे ना. वेगळं आहे टेस्ट. चांगलं आहे. झाडूच्या काट्या दिल्यात खायला म्हणे. इथून बाहेर पडल्यावर ना हे बौद्ध मंदिर आहे. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. काय एंट्री नाही आतमध्ये. रोडचं काम चालू आहे वाटतं. आणि सगळीकडे स्टॉल लावलेले आहेत. कुठून आहे जायला. बापरे. आहे तिबेटियन मॉनेस्ट्री. मंदिर आहे. मंदिर मठ मंदिरच लिहिले तिथं. 1997 वरती बघा वरती बर्फाचे डोंगर दिसत आहेत तिथून. हा इथं चप्पल काढायचं आहे ना. वाव हे बा आराध्या. ड्रॅगन आहे. ड्रॅगन 20 रुपये घ्यायलात ना त्यांनी. ते फोटोग्राफी करण्यासाठीचे 20 रुपये आहेत. इथं फ्लॅग आहेत बघते. इथं आहे बघ ते. प्रांजलला पाहिजे होतं. काय अगं चिल्लरच नाही ती मम्मीकडे माझं. काय झालं. बसायचं इथं. होय इथं बस. त्या अंगावर घेऊन बसायचं असं आहे ते. काय पुस्तक वगैरे आहे काय तिथं वाचायला मग.
हे बघा, ह्याला जर टच केला तर 500 रुपये दंड आहे. कशाला? काय माहित नाही. इकडे बघ. गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी थांबली थांबली गाडी थांबली. ही कोण दीदी? ही कोण? परी. मंदिराच्या शेजारी पण हे काय काय आहे. आता हे काय आपल्याला माहिती नाही आहे काय. लोक जातील त्याच्या मागं आम्ही चाललोय. दीदी अजून तिथेच बसला. तर आम्ही ना तिबेटियन मॉनेस्ट्री रोडला थांबलोय आणि इथे बघू शकता तुम्ही 300-500 रुपयाला चांगले चांगले स्वेटर्स आपल्या इकडे ना 700-800 पर्यंत येतात. ते इथे स्वस्तात मिळतात. गर्दी बघू शकता इकडे तुम्ही. दीदी पण खरेदी करतायत. ते वाचते. हे नाही तर पावभाजी होय. पावभाजी चांगले गरम गरम आहे ना. चांगले आहे का ग? आम्ही पापडी चाट घेतली इथे. प्रचंड थंडी आहे इकडे. आता ना आम्ही सगळं इथलं मनालीमध्ये लोकल आहेत ना, म्हणजे माल रोड असू दे किंवा ते हिडिंबा टेम्पल आणि कुठला तो क्लब हाऊस हे सगळं बघून आलो आम्ही. आणि येताना आम्ही काय केलं, हिडिंबा टेम्पलच्या इथं थंडी असेल म्हणून घोडे घालून गेलो आम्ही. जॅकेट घालून गेलो आणि तिथं गरम व्हायला लागलं कारण ऊन होतं. म्हणून मग आम्ही दुपारनंतर आम्ही माल रोडला फिरायला गेलो. तेव्हा आम्हाला वाटले की थंडी नसणार म्हणून स्वेटर गाडीमध्ये ठेवून गेलो आणि नेमकी त्यावेळेला थंडी इतकी पडली ना, आम्ही गारठत सगळीकडे फिरलो. शॉपिंग पण भरपूर केली आम्ही. आणि आता रूमवर आले. 7:30 वाजलेत. स्वतः जरा गरम गरम पाणी पिणार आहे. ही एक सोय चांगली आहे या हॉटेलमध्ये प्रत्येकीच्या. म्हणजे पाणी पाहिजे असेल ना आपण गरम करून घेऊ शकतो. 5 मिनिटात गरम उकळते पाणी. तर आता थोडा वेळ एकत्र बसणार आणि मग जेवायला निवांत 8, 8:30 किंवा 8:45ला जेवायला जाऊ. आहे ना.
आता लाडू चिवडा पाहिजे मला नको बाई. मसाले वडी अजून शिल्लक सगळ्या दिवाळीच्या फराळ मलाच दिल्यात मम्मी सासूबाईने आणि माझ्या मम्मीने फिरायला चाललंय म्हणून बसून पी द्या बसून पी ना मला पर्स मध्ये काढायला पिशवी बघायला पाहिजे खायचं. सूप छान आहे मी पहिल्यांदा खाते गरम गरम आहे त्यामुळे मस्त लागेल. गाजर आणि वाटाणा हिरवा वाटाण्याची भाजी मी पहिल्यांदाच बघितली इथे. अरे आराध्या रोटी आणते आणि माहिती किती तो पण हां सुपी आले तो गरम गरम पहिला सुपी आज गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये पिल्लूच्या आवडीचं आहे आज. हां रोटी खा ग खागा